एखाद्याचे उपकार फेडता नाही आले ना तरी त्याने आपल्यासाठी काय केलं आहे ना याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवावी बरं का. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग फॅमिली, शुभ सकाळ. झाली का मग तुमची सकाळ? मस्त अशी आमची इकडे सकाळ झाली. आणि ज्या दिवशी मी घरी असते ना त्या दिवशी माझी सकाळ काही खासच असते बरं का. ते कसं काय मी तुम्हाला सांगते. सकाळी सकाळी उठायचं आणि निवांत थोडंसं असतं, पण घरातली जे कामं राहिलेले असतात ना पेंडिंग, ते सगळे करता येतात आणि तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं बरं का. माझ्या मनासारखे जर घरातले कामं सगळे झाले तर गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा सर्व कामं घरातली आवरून झाली आणि त्यानंतर मला देवपूजा वगैरे करायला शांत असा वेळ भेटतो आणि त्यानंतर मग मी स्वतःला पण आवरायला घेते. आणि कसं निवांत असल्यामुळे थोडंसं इकडचं तिकडे पसारा, काही चेंजेस घरामध्ये करायचं असेल तर ते पण आपण करू शकतो ना. तर मॉर्निंग झाली, छान असा नाश्ता वगैरे रेडी केला आणि आज मला शॉपच्या काही कामासाठी बाहेर जायचं होतं. तर जे की काम मी 1 मंथ झालं माझं चाललेलं, त्या कामासाठी बाहेर जायचं पण फायनली मला आज वेळ भेटलेला होता. तरी सकाळी सकाळी म्हटलं की कसं गाड्या येतात भाज्यांचे वगैरे, काही वेगवेगळे विकायला येतात, तर काही गोष्टी वेगळ्याच असतात बरं का. तर आता सकाळी सकाळी इकडे चाललं होतं, केस घेणार 3000-4000 किलो. राज इकडे खूप सारा हसतच होता. सकाळी सकाळी तर आमच्याकडे कॉमेडीच होत असते. तर मी इकडे आवरत होती. मी केलं होतं रात्री हेअर ऑइल आणि मी जेव्हा पण ऑइल करते तेव्हा मॉर्निंगला मी केस वॉश करत असते. तर अशा पद्धतीने माझं सगळं आवरून झालं आणि मी रेडी होण्याच्या अगोदरच मी इकडे नाश्त्याची वगैरे तयारी केली होती. म्हटलं आता स्वतःची तयारी करावी. तर सध्या उन्हाळा आहे आणि लिप्सची किंवा स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी इकडे लावत होती लिप बाम, पण मला आता करायचा होता चहा. तर इकडे मी स्टीलच्या पातेल्यामध्ये चहा करत असते आणि हे पातेलं तर आहे ना खूप छोट्या आकाराचं आहे बरं का, कारण याच्यामध्ये 2 ते 4 कप चहा ना इझिली बनतो. त्याच्यामुळे मी हे इकडे पातेलं ठेवले, कारण मला जास्त काही चहा बनवायचा नाही आहे. नॉर्मली मी अगोदर काय करत असते, मी पण 2-3 पद्धतीने वेगवेगळ्या चहा बनवते, पण मी ज्या पद्धतीने आत्ता सध्या बनवत आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर पातेलं ठेवलं, यामध्ये मी आता टाकते चहापत्ती आणि साखर. तर पाणी पातेलं ठेवल्यानंतर त्यात पाणी टाकलात ना तुम्ही, तुम्हाला कितपत पाण्याचं प्रमाण पाहिजे ते तुम्ही टाकायचं आहे. जर तुमच्या दुधामध्ये ऑलरेडी पाणी असेल तरी ते कमी टाका, किंवा तुम्ही दुधामध्ये जास्त पाणी टाकलं असेल तरी ते पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतो. तर मी जास्त काही टाकलं नाही आहे दुधामध्ये, थोडंसं नॉर्मली गरम करायपुरतं मी टाकते आणि नंतर जसं लागेल ना तेव्हाच पाणी एक्स्ट्रा घेत असते. तर बघा इकडे पाणी उकळायला आले. आता मी यामध्ये चहापत्ती आणि साखर टाकते. मला साखर जास्त आवडत नाही तरी मी नॉर्मली टाकते. तर चला, यामध्ये पाणी उकळल्यानंतर मी चहापत्ती टाकली आणि साखर टाकलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला अद्रकवाला चहा बनवायचा असेल तर अद्रक टाकू शकतो या टायमिंगला, नाहीतर विलायचीवाला बनवायचं असेल तर विलायची टाकू शकतो. तर चहापत्तीमध्ये ऑलरेडी थोडीशी विलायची होती माझ्या, तर आपण हे आजचा चहा जे आहे ना विलायची फ्लेवरवाला बनवणार आहोत. मला विलायचीपेक्षा अद्रकवाला जास्त आवडतो, पण सध्या उष्णता आहे ना आणि उष्णतेमुळं अद्रक हे जास्त नाही आपल्या बॉडीमध्ये गेली पाहिजे, त्याच्यामुळे आणखीन थोडासा उष्णतेचा जास्त त्रास होतो. त्यामुळे नॉर्मली आपण विलायची फ्लेवर चहा बनवूया तिकडे. तर आता विलायची टाकून उकळी येत आहे, म्हणजे आलेलंच आहे, त्यात दूध ॲड करायचं आहे. चला, तर मग इकडं छान असा आपला चहा बनलेला आहे. मस्त असं बाहेर थंड वारं येत आहे आतमध्ये, पण बाहेर ऊनच आहे आणि आभाळ पण आलेले. माझ्या पातेल्याच्या इकडे 12 वाजून गेलेले आहेत. चला मग इकडे अद्रकवाला मस्त असं गरमागरम चहा रेडी आहे. कोणाकोणाला आवडतं, हे बबल्स दिसतात ना चहावरती असं, ते मात्र मला चहा जरा जास्तच आवडतं बरं का. ज्याची क्रेविंग कधी होत नाही आणि चहाची आवड सुद्धा नाहीये, पण जेव्हा पण मी असा चहा बघते कुठल्या पण हॉटेलमध्ये वगैरे किंवा घरी कोणी बनवायला आणि किंवा माझ्याकडनं पण होते बस चहा असं दिसायला, एक वेगळीच मजा असते चहा पिण्याची. टेस्टला कसं असतं माहिती नाही, पण हे बघूनच माझं पोट भरत असतं. चला मग इकडे मस्त असा आपला 2 कप चहा रेडी झालेला आहे. चला मग इकडे छान असा चहा रेडी झालेला आहे आणि त्यासोबत माझे फेवरेट असे बिस्किट ना मला खूप आवडतात बरं का. जास्त कुठे काही भेटत नाही. अगोदर पण मी खात होती, पण जरा वेगळीच टेस्ट लागत होती त्याची.
तर मला हे वाले का जास्त आवडतात माहिती का, चहा वगैरे कडक बनवायचा आणि त्यासोबत हार्टवाले वगैरे असतात, राऊंडवाले वगैरे असे वेगवेगळे असतात आणि चहामध्ये असं टाकून खायला मला खूप आवडतं. असं थोडं ना क्रॅन्ची लागत असतात आणि टेस्ट पण जिरा वगैरे असतो ना मध्ये, त्याच्यामुळे जरा छान आवडतं. हे जास्त कुठे भेटत नाही पण बाजारमध्ये वगैरे भेटून जातो. तर मी आणलं हे, मलाही माहिती नव्हतं माझ्याकडे आहे म्हणून. तर खूप घाईमध्ये मला आता मी चहा घेऊन येत होती ना किचनमधून इकडे, तेव्हा मला ते भेटलं. म्हणाले तुम्हाला पण दाखवावं. बघा मग कसं दिसत आहे माझे स्पेशल असं चहा. यासोबत ना मला हे असं आवडतं खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे वाले जर बिस्किट आणले असते, कोणाला ना असंच खायला आवडतात पण मला चहासोबत खूप आवडतात. कडक असा चहा पाहिजे, जास्त गोड नाही आवडत मला चहा. एक नंबर लागतं. जास्त वेळ ठेवायचं नाहीये चहामध्ये, कारण तुम्हाला माहितीच आहे चहामध्ये बिस्किट लवकर जास्त वेळ राहिला ना मग विरघळला जातो, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही राहायचं. त्या चहाला पण त्या बिस्किटाची किंमत राहत नाही. जसं की आपण एखाद्या व्यक्तीमध्ये जरा जास्त डुबलं गेलो ना त्यालाही आपली किंमत नसते, त्याच्यामुळे जरा लिमिटमध्येच डुबायचं आणि बाहेर निघायचं. चला मग आपण जास्त गोष्टीची काही गप्पाच्या न करता मस्त असं चहा आणि बिस्किट आता एन्जॉय करूयात. राज पण एन्जॉय करते, मलाही तुमच्यासोबत गप्पा मारावं इतका असा वेळ नाहीये, कारण माझं फेवरेट आहे हे बिस्किट आणि याच्यासोबतचा चहा, त्याच्यामुळे मी जास्त एन्जॉय करते. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला मग आमचा चहा वगैरे झालाय, आता आम्ही बाहेर जाणार आहोत. थोडंसं काम आहे ना बा आहे, वारं वगैरे सुटले, चहा वगैरे केला आम्ही एन्जॉय मस्त. फेवरेट आमचे बिस्किट पण खाल्लेत आम्ही. पण महत्त्वाचं काम पण इतकंच आहे, कारण डेली आम्हाला होत नाही ना. जेव्हा आम्ही घरी जातो ना तेव्हाच मग ते कामं वगैरे करायला वेळ भेटत असते. मग एक मंथने आम्ही घरी राहू देत किंवा 15 दिवसांनी घरी राहू देत, आमचं पेंडिंग असं ठरवलेलं असतं की ह्या दिवशी हे काम कंप्लीट करायचं आहे. कुठे जायचं जरी असेल तरी मी असं ठरवत असते की सुट्टी दिवशी दिवसभर हे कामं करायचे आणि इव्हनिंगला घराच्या बाहेर पडायचे आणि घराच्या बाहेरचे हे कामं करून घ्यायचे. तर तसंच आज दिवसभरामध्ये वाळवण वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. गेल्या सुट्टीला पण मी ते कामं करून घेतले सगळे. आता सध्या तर काय राजला सुट्ट्याच आहेत, तो तर घरीच आहे. आणि बाकीचे मग थोडंसं होतं वाळवण वगैरे, म्हणजे किराणा वगैरे काही गोष्टी, शेंगा वगैरे अशा. दुसरं तर वाळवण गहूची वारी मी गेल्या वेळेसच वाळवण करून घेतलं. आज बाकीचे करून घेतलं सगळं, गरा वगैरे शेंगा होत्या ह्या सगळ्या. तर चला मग झालं सगळं आवरून, आता जाऊयात. सगळे डब्यामध्ये वगैरे भरून ठेवला मी किराणा, जो काय वाळवून घेतला, किचन आवरून घेतलं. थोडंसं आणखीन आवरायचं राहिले, फ्रीज वगैरे आवरायचं राहिले है ना रश. चला आम्ही जातोय आता बाहेर, कंटिन्यू करा. बघूयात तर बाहेर गेलो तिथला ब्लॉग घेतला तर घेऊयात. एक मंदिर लागतं जाता वेळेस रस्त्यामध्ये, तिथल्या पण मंदिरला जाणार आहोत. बाजूलाच आहे थोडंसं, तर बघू तिथं गेलो तर घेऊ. दूर एक मंदिर आहे तिथे एक जाणार आहोत. जिथलं मंदिर उघडं असेल, 5-6 वाजलेत आता, इव्हनिंग झाली आहे, जिथलं ओपन आहे तिथे जाऊ. आणि मग सर्वात महत्त्वाचं काम पण आहे ते पण करू. आणि मंदिर असेल चालू तर दर्शन घेऊ. खिडक्या बंद करते, वारं सुटले, कारण पावसाचं काही सांगता येणार नाही, सगळं पाणी ना घरामध्ये येईल. बडबड करतो आमचा मंदिर मामा. घेऊन जाणार? जायचं नाही घेऊन जाणार, जायचं अजिबात नाही. जायचं नाही जायचं राजला घेऊन, मी एकटी जाणार आहे. जायचं नाही, जायचं. बॅड बॉय सारखा करतो बाहेर गेल्यानंतर, ऐकत नाही माझं काही, हट्टीपणा करतो. तर बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ शूट काही मी केलाच नाही. त्याचं कारण पण असंच काहीतरी होतं आणि मला काही वेळ लक्षात पण नाही आलं की मला व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे म्हणून. तर जाता वेळेस ते मंदिरसुद्धा बंद होतं, त्याच्यामुळे तिथे काय दर्शन नाही घेता आलं आणि मंदिरमध्ये पण नाही गेली. पण जे कामासाठी गेली होती ना तिथे पण व्हिडिओ नाही घेतला बरं का. मग त्यानंतर काय घरी आली आणि खूप सारी गरमी होत होती, गरम होत होतं बाहेरून फिरून आल्यामुळं, त्याच्यामुळे छान असं थंडगार टरबूज एन्जॉय केलं. बाय बाय. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.